कितीही करा रे हल्ला, लय मजबूत माझ्या छत्रपतींचा आणि भीमाचा किल्ला. खोट बोलायचं नाही. अगदी तलवारीचे फोटो पाठवायचे, व्हिडिओ पाठवायचे की आमच्याकडे तलवार आहे आणि त्या तलवारीने तुझे तुकडे करू जर तू बोलणं बंद केलं नाही. त्यांनी त्या नर्तकीच्या नादाला लागून स्वतःला संपवलं. मी आपलीच संगीता ताई वानखेडे आणि या बोलू जरा कसे आहात सर्व, मजेत ना असायलाच. तर जे काही सत्र चालू आहे, मला गलिच्छ बोलायचं, शिव्या द्यायचं, धमक्या द्यायच्या, अगदी तलवारीचे फोटो पाठवायचे, व्हिडिओ पाठवायचे की आमच्याकडे तलवार आहे आणि त्या तलवारीने तुझे तुकडे करू जर तू बोलणं बंद केलं नाही तर. पण मी काय घाबरत नाही बघा त्याला. आणि एकंदरीत हे नंग्या पुंग्यांच्या कार्यकर्त्यांना लक्षात आलंय. परंतु तरीही, आणि सगळ्यात महत्त्वाचं, खोटं बोलायचं नाही. किती खोटं बोलता रे तुम्ही लोक. पळून काय गेली, लॉक काय लावलं, आता तिला घरातून बाहेरच काय काढलं. मग अशी तरी एका महाशयाचा व्हिडिओ मला कुणीतरी पाठवला आणि म्हटलं ताई, मग त्यांना व्हिडिओ कॉल करून मी दाखवला मी कुठे. आणखी एक जण बोलली, मुंबईची ताई आहे बिचारी, अक्षरशः म्हणजे तिला भरून येत होतं माझ्याशी बोलत होते त्यावेळेला. मला म्हटली ताई, मीही मराठाच आहे, परंतु तुझी भूमिका जी आहे ना म्हणली, त्या भूमिकेच्या बरोबर मी उभी आहे तुझ्यासोबत. असू दे म्हणली, कोण टाकतं तुला आत ना, बघते मी पण येते म्हणली तिथं, त्या लोकांना सांगते मला पण आत टाका. मग तिला मी समजावून सांगितलं असं काही नाही ताई, कदाचित ती म्हणते मी तुझा प्रत्येक व्हिडिओ बघत असते, ती जर असेल तर मला कमेंट टाकेलच आता. तर अगदीच तुमच्यासारखे भाऊ माझ्यासोबत आहेत, त्यामुळं हरकत नाही. तर ती ताई सुद्धा खूप जीवाला खात होती बिचारी. म्हटली ती एक बाई होती कोणतरी, ती फार बोलतीये. म्हटलं ती अशीच आहे, स्वतः दारू विकणारी हातभट्टी, त्याच्यानंतर लोकांना अडकवून ब्लॅकमेल करून त्यांच्याकडनं पैसे उकळणारी ती बाई आहे. आणि तिच्याच तिकडच्या लोकांनी, त्या बाराच्या बाईच्याच लोकांनी, तिकडच्याच भागातल्या लोकांनी मला सांगितलेले ती किती बाराची आहे. त्याच्यामुळे मला तिच्याकडे नका लक्ष देऊ, मी नाही लक्ष देत तिच्याकडे. जाऊ द्या, त्या बिचारीला गरज पण आहे नाही का, साहजिक. ती काय आहे बऱ्याच जणांना माहिती आहे, आणि जाऊ दे म्हटलं ना लक्ष देऊ तिच्याकडे. तर अशा पद्धतीमध्ये ती बाई असं म्हणत होती म्हणे की तुला राहायला घर नाहीये. मला फार अभिमान वाटला, खरंच मला राहायला घर नाही, भाड्याच्या घरात राहते मी. आणि येस, पण त्या भाड्याचं आहे ना, त्याचं 25,000 रुपये भाडं आहे बरं का, ते मी भरती आहे. 25,000 भाडं भरती आहे माझ्या घराचं. तुमच्या घराचा हप्ता पण नसणार तेवढा. तर त्याचा मला फार अभिमान आहे, मी भाड्याच्या घरात आहे. याचाच अर्थ काय, तर मी कुणाची मिंधी नाही आहे, मी कुणाचं खात नाही आहे, हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण मी कुणाचं घेतलं असतं तर कदाचित माझं आत्तापर्यंत घर झालं असतं. आता होईल म्हणा, कारण मी माझी कामं चालू केलीत परत. जी माझी जमीन खरेदी विक्रीची कामं होती ती पुन्हा चालू केली मी, माझे व्यवसाय चालू केले, त्याच्यामुळं होईल लवकरच घर आता माझं. ज्या ठिकाणी, आणखी मला एक हे आवर्जून माझ्या समर्थकांना सांगायचं आहे की ज्या ठिकाणी माझ्यावर आंदोलनं केल्या जात आहेत, ज्या ठिकाणी ही लोक जमा होत आहेत पोलीस स्टेशनला, तर त्या ठिकाणी तुम्ही चेक करा, ती काँग्रेसची लोक आहेत, ती राष्ट्रवादीची लोक आहेत, ती उभाटाची लोक आहेत. ती कुणीही मराठा नाही आहेत, मराठा म्हणून त्या ठिकाणी जात नाही. तर त्यांच्या नेत्याला चढलेला आहे इलेक्शन काळात मध्ये, किंवा त्यांचा नेता जर भ्रष्टाचारी असेल तर त्या नेत्याला मी अगदी माझ्या शैलीमध्ये सुनावलेला आहे. आणि मग तो राग त्यांच्या डोक्यामध्ये आहे, तो आक्रोश त्यांच्या डोक्यामध्ये आहे. आणि मग ते त्या ठिकाणी त्या पोलीस स्टेशनला जाऊन आत्ता म्हणतात ना असं की काय घोड्याबरोबर नळ्याची जत्रा, असं काही ते एक माझी आजी म्हणायची. तर तसं त्यांचं चालू आहे ते. तर हरकत नाहीये, तुम्ही कितीही करा रे हल्ला, लय मजबूत माझ्या छत्रपतींचा आणि भीमाचा किल्ला. त्याच्यामुळं काय माहिती का, त्यांचा किल्लाच एवढा मजबूत आहे आणि त्यांच्या विचारांचा किल्ला जो मी बांधलेला आहे तो फार मजबूत आहे. तर तुम्ही लोक तुमच्या अशा खोट्या बोलण्याने, तुमच्या अफवांनी, तुमच्या अशा झुंडशाहीने त्या किल्ल्याला अजिबात भेगही पडणार नाही. जो मी छत्रपतींच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा किल्ला बांधलेला आहे ना, तो किल्ला अजिबात डगमगणार नाही. बघा, माझ्यापर्यंत येण्यासाठी विचारांची पातळी लागते रे. तुमच्यासारखे असं खरं तर तुम्ही जी लोक करतायत ना,
आंदोलनं माझ्या विरोधातमध्ये जे काय चाललंय तुमचं ते, तर ते जे चालू आहे ना ते कुठल्या तरी नेत्याच्या सांगण्यावरनं तुम्ही करताय. त्यामुळं ते तुम्ही तसे आहात ना म्हणून तुम्हाला जग तसंच दिसते असं म्हणायला हरकत नाही. तर चला, हरकत नाही. तुम्ही कशा लायकीचे आहात, तुम्ही किती गलिच्छ भाषेत बोलताय, तुम्ही 2 वर्षापासून काय लावलंय महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र कसा नाचवून ठेवलाय, हे अखंड महाराष्ट्राला 2 वर्षापासूनच तुमचं सगळं काही माहिती आहे, सांगण्याची गरज नाहीये. परंतु आज मात्र मी कालच्या व्हिडिओला जवळजवळ 2.25 लाख व्ह्यूज आहेत. क्या बात आहे. म्हणजे इतकं आवडलंय लोकांना. कारण हे पुस्तक आहे ना, हे फार जास्त लोकांकडे नाही असं वाटेल की कुठले तरी माजी सरपंच आहेत आणि त्यांनी पाटील आहेत ते, आणि त्यांनी केली स्वतःच घेतली. त्याचं कारण काय, तर एका नर्तकीच्या नादाला लागून त्यांनी शेती घालवली त्यांची. त्याचबरोबर आता त्या नर्तकीची अशी मागणी होती की जर तू तुझा बंगला माझ्या नावावर करत असशील तर मी तुझ्यासोबत राहते किंवा माझं नातं तुझ्यासोबत ठेवते, अन्यथा मी तुला सोडून देईल. आणि म्हणजे त्या नर्तकीच्या ते इतके आहारी गेलेत की त्यांना 2 मुलं होते, सोन्यासारखी बायको होती, तरी सुद्धा त्यांनी त्या नर्तकीच्या नादाला लागून स्वतःला संपवलं. म्हणजे आता काळ फार बदललाय. त्यावेळेला शेकडो एकर जमिनी मराठ्यांकडे असायच्या. विचार करा, त्या काळात जर असं होतं तर अजूनही आपले मराठी बळी जातातच की हो, याला नाकारता येणार नाहीये. बाईच्या नादाला लागून तुम्ही खरंच जमिनी विकल्यात, हे मान्यच करावं लागेल. अजूनही त्याचे पडसाद उमटत आहेत, अजूनही कुठेतरी आपल्याला दिसत आहेत. तर हे अगदी खरं आहे. आणि ज्या वेळेला तुमच्याकडे काहीच नाहीये आणि तुम्हाला ती मिळतच नाहीये किंवा तुम्हाला दबल्या जात नाहीये ती, त्यावेळेला मग तिला बदनाम करण्यात येतं. ज्या वेळेला तुम्ही तिच्या विचारांचा विरोध करू शकत नाही, त्यावेळेला तिला गलिच्छ बोलल्या जातं, तिला मारण्याची धमक्या दिल्या जातात किंवा तोडण्याची भाषा केली जाते, पुरुषांकडनंच नाही तर महिलांकडनंही. आणि याचं जिवंत उदाहरण तुम्ही बघत असाल, भोसरीमध्ये जे माझ्या विरोधामध्ये आंदोलन झालं त्याच्यामध्ये त्या कोण बाई आहेत त्या सांगतात मी जिजाऊ ब्रिगेडची आमकी बाई आहे आणि जर का त्या संगीला यांनी नाही आणलं तर आम्ही तिचे तुकडे करू. अरे, मोगलाई माजली का तुकडे करायला? अगं बाई, या देशाला संविधान लागू आहे. पुन्हा एकदा तुला सांगते, नाही हे असलं बोलणं बरं नव्हं. हां, तर हे तुम्ही जे बोललात ना भावनेच्या भरात येऊन, तर याचंही तुम्हाला भोगावं लागेल. कारण या देशाला संविधान लागू आहे, मी वारंवार सांगत असते. तर म्हणजे आत्ता जे मला शिव्या देत आहेत ना, लक्षात आलं असेल ना, त्यांच्या जनान खाण्यामध्ये ज्या बायका होत्या ज्या मला या भाषेत बोलतात, कारण मराठी बोलूच शकत नाहीये. मराठे जे आहेत ना ते असं वागूच शकत नाही. हे त्यांच्या मुघलांच्या जनान खाण्यामध्ये ज्या महिला होत्या ना, त्यांची ही नाजायज पिल्लावळ आहे. आता मला सांगा, खरंच जरांगेच्या विरोधात मध्ये असलेल्या महिला आणि जरांगेच्या विरोधात असलेले पुरुष, त्यांच्या स्त्रिया जरांगेच्या त्या गावातनं जात असताना किंवा त्याच्या भागातनं जात असताना हे शब्द वापरू शकतील का हो? मुळीच नाही, अजिबात नाही. कारण हा सोशल मीडियाचा जमाना आहे. सोशल मीडियावर जर शाब्दिकरित्या त्या महिलांना इतकं घाण बोललं जातं तर हा खरंच त्या महिलांचं रक्षण करणार आहे का? नाही. हा खुलेआम चेतावणी देतोय, हा खुलेआम धमकावतोय की तुम्हाला आता बघाच कसा बघतोय. आणि तो त्याच्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांगतो सोडायचं नाही. तिला म्हणजे माझ्या बाबतीत तर अगदी त्याच्यापासून दूर झालेल्या कार्यकर्त्याने सांगितलंय की ताई, मी होतो सोबत, मला माहिती आहे तो खूप क्रूर माणूस आहे, तो खरंच मुघली आहे, तो खरंच मुघली मराठा आहे. अहो ताई, माझ्या समोर सांगितलं होतं तिला तिची अशी अवस्था करा केली पाहिजे संगीता वानखेडेने. हे कुणी सांगितलं? जरांगेने सांगितलं. अरे, मी शिवछत्रपतींच्या विचारांची पाईक आहे. मी लुच्ची आत्महत्या करायला अजिबात नाही. तू कर प्रयत्न मला मारण्याचे, मी सुतभर सुद्धा बाजूला सरकणार नाही, लक्षात घे. मी अगदी इंचभर सुद्धा मागं सरणार नाही, लक्षात घे. कारण मी शिवरायांची, छत्रपती शिवरायांची मी वाघीण आहे. हो, मला अभिमान आहे त्याचा, अगदीच अभिमान आहे मला त्याचा.